माणसं रिकामे राहिले की रिकामेच कुटाने करीत बसतात. आता कीर्तनात बसलो तरी माणसं कधी कधी गपचीप बसतात का. काय काय माणसं ते मोटरसायकलची चावी घालतात चटईत, बसल्या बसल्या चुकच इकडची काडी घ्यायची टिकून घालायची दोऱ्याच्या खालून आणि ते दोरा उचकायचा. सगळ्या चटयाचे दोरे काढून टाकले बसल्या बसल्या. तिथं सुद्धा बसल्या बसल्या काडी मोडायला लागले. एक जण तिथं बसल्या बसल्या तालात आलं. म्हणजे भाऊ घरी बाथरूमची सोय नव्हती, डबं घेऊन गेलं आणि तिथंच आलं तालात. मला कायच पाखवाज वाजवते बाबा कीर्तनात. आपल्याला सतीश महाराजसारखं शिकावं लागतंय. लयच वाजवते मला धिक्किना 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 धिक्किना. आलं तिथं तालात. आता तिथं ती तालात याची जागा आहे होय. तिथं तालात आलं, तालात आलं डब्यावर ताल धरला ना धिक्किना 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 धिक्किना. आता ते डबकं गेलं सांडून. डबकं सांडल्यावर म्हणला हे त्याच्या काय म्हणून म्हणे याने तर दगा द्याला म्हणे आपल्याला. धोकेबाज निकला साला. याची सोय उद्या पाहू म्हणे. उद्या तसं नाही करायचं म्हणे. उद्या आधी धुवायचं मग काम करायचं. उद्या काय करायचं. आता याने डब्याला धोका द्याला का डब्याने याला धोका द्याला. अरे आदल्या दिवशी तालात आला म्हणून पाणी सांडलं आणि दुसऱ्या दिवशी आधी धुवून बसला. काय कामाला. आणि असे माणसं परमार्थात आले टिकते का. परमार्थात माणूस कसा लागतो. शहाणा लागतो. शहाणा शहाणा तो धने घेतासे. इथं शहाणे माणसं लागतात. येड्या माणसाचा परमार्थ आहे का. येड्याला व्यवहार तरी जमतो का. एक जण बाजारात गेला. बायकोने सांगितलं होतं 2 रुपये घेऊन जा. तर जुना काळ 1 रुपयाचे टमाटे आणा आणि 1 रुपयाचे बटाटे आणा. जुन्या काळात येत होतं. ते जुने माणसं आहेत ना काही काही. ह्याने बाजार आणलेले आहेत ना. शेलूचा हप्त्याचा बाजार जर आणला तर लय 2 छटाक तेल असायचं आणि 1 छटाक खोबऱ्याचं तेल असायचं. बरोबर ना. एका कुपीत छटाक खोबऱ्याचं तेल आणि लय 2 छटाक गोड तेल. तितक्यात 1 हप्त्याचा भाज्या होत होत्या. सगळा स्वयंपाक होत होता. घरातला घरमालक असेल त्याच्याच भाजीला जरा असं तेल असायचं. हे तर भाज्यात तेलच नव्हतं. भाज्यात तेल नव्हतं. घरातले माणसं बिमार नव्हते. कोणते रोग नव्हते. माणसं धडधाकट असायचे. आता लागन तितकं तेल. घरात पाणी कमी इतकं भाज्याने तेल. माणसं खाले तर मग नसा व्हाल्यात ब्लॉक. काय झालं. काय झालं. नसा ब्लॉक झाल्या. अटॅक आला. काय झालं. कॅन्सर झाला. काय झालं. अनेक रोग पाठीमागे लागले. जुन्या काळात लोक बाजार आणायचे आणि थोड्या भाजीपाल्यात थोड्या तेलात घर दाखवायचे. हे 2 रुपये घेऊन बाजारात गेलं आणि बाजारात गेल्या विचारू लागलं. बायकोनं 2 रुपये दिलेत म्हणला पण कोण्या रुपयाचे टमाटे आणावं कोण्या रुपयाचे बटाटे आणावं हे तिथंच पाहू लागलं आणि विचार करू लागलं. आता कोणत्या रुपयाचे आणले तरी सारखंच आहे ना. हे तिथून माघारी आलं. घरी विचारायला ते म्हणजे आणले का काय झालं. नाही म्हणजे कोणत्या रुपयाचे टमाटे आणून कोणत्या रुपयाचे बटाटे आणून. ती म्हणजे कोणत्याचे बी आण ना. हे रुपये द्यायला काय आणि ते रुपये द्यायला का सारखंच आहे ना. आता असे माणसं परमार्थात कामी येतात का. तो कामाने मने थे
पाहिजे जातीचे. इथं जातीचे पाहिजेत. कोण्या जातीचे? हा, मराठ्याच्या का धनगराच्या, माळ्याच्या, कुंभाराच्या? कोण्या जातीचे नेमकं? तुकाराम महाराजांनी सांगितलं माझ्या जातीचे पाहिजेत. म्हणजे माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडे जहारी अंतरापासून, माझी या जातीचे मज भेटो कोणी. इथं जातीचे माणसं पाहिजेत. पण कोण्या जातीचे? महाराज म्हणजे माझ्या जातीचे. आमची जात कोणती आहे? आमची जात कोणती आहे? आमुची माळियाची जात. आम्ही कोण येत? हा, आम्ही कोण येत? माळी. पोरगी देऊन फसलोत काय? माळ्याला दिली. आम्ही कोण येतो? वारीक. वारीक. आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक. कोण येत? आम्ही वारीक. पुन्हा विचारलं महाराजाला कोण आहे? महाराज सांगून झाले देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. प्रत्येक जातीत संत जन्माला आले. महाराज म्हणतात तिथं जातीचा पाहिजे माणूस. हा, माणसं जातीवर येतात ना? येतात का नाही? कवा येतात जातीवर? जातीवर कवा येतात? हा, जेव्हा काही बिघडी झाली तेव्हा जातीवर येतात. आणि जातीवर आल्यावर मग एकमेकावर बाया मागं सारतात का नाही? हा, लयच वाटलं तर म्हणते तू फक्त री. हा, बरोबर का नाही? हा, तू शिवाराच्या बाहेरी आणि मग तू पाहू. माणसं जातीवर येतात आणि जातीवर आलंच पाहिजे माणसानं. पण कोणत्या जातीवर? आवडे जहारी अंतरापासून, ज्याला हरी अंतकरणापासून आवडतो ही त्याची जात आहे. कोणती जात? ज्याला हरी अंतकरणापासून आवडतो ही त्याची खानदानी जाते. महाराज म्हणतात आमच्या जातीला देव आवडतो. देव आणि देव आवडणारी एक जात आहे जगामध्ये, त्याला संत म्हणतात. देव आवडणारे ते साधू आहेत, देव आवडणारे ते वैष्णव आहेत, भक्त. म्हणून माझ्या जातीचे मज भेटो कोणी. परमार्थ करण्यासाठी माणूस जातीचा लागतो. देवाचं काम काय? अवताराला तो आला त्याचे एकच काम, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारे. तो भक्ताचा सांभाळ करतो, दुर्जनाचा नाश करतो. एवढंच काम आहे त्याचं. जवळ आलं, चांगला आहे का तो सांभाळायचा, वाईट आहे का कापायचा, हाणायचा. देवाचं काम आहे. तुम्हाला नीट राहता आलं तर नीट राहा, आणि नीट नाही राहिलात की तो हाणतो. देव काय करतो? देव शिक्षा करतो. यमाचं सुद्धा काम तसंच आहे. यमाला दया नाही, करुणा नाही, माया नाही. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा.
वढाळ सापडे जैशी धन्यात चोर यातना धरी जे तू. यमाला करुणा नाही म्हणजे दया नाही त्याला. यम काय करतो? नामस्मरण करणारा, भगवंताचं चिंतन करणारा धार्मिक जर असेल तर त्याला सोडून देतो, त्याच्यापासून लांबून जातो. पण जो कोणी नामचिंतन करणारा नाही ना त्याला तो मारुती त्या यमाला करुणा नाही, दया नाही, प्रेम नाही. यम म्हणजे काय? प्रेमाचा पुतळा आहे का? यम म्हणजे काय? दयेचा सागर आहे काय? नाही. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर. महाराजांनी उदाहरणं दिलीत. मारणं वेगळं, तोडणं वेगळं, झोडणं वेगळं. मारतेत कसं? काठीनं मारतेत. अरे किती पैसे दिले अशी गार हवा येईल उन्हाळ्यात? म्हणजे भाऊ आहे का एखादं कूलर एवढं मोठं? एसी बसली अशी गार हवा लागते का? नाही ना. आणि एवढे थंडगार मस्त वातावरण केले भगवान पांडुरंग परमात्म्याने. किती उपकार आहे त्याचे. नाही तर या टायमाला अंगाची लाही होती, घाम येतो माणसाला. आणि आता घर घर हे यमुनेचे पाणी उडवडी. कानात तो सोडा ना भास्कर महाराज. लय पक्के कानं बांधले बाबा, कानात काही शिरायचं कामच नाही. कॅमेऱ्यात दिसायला लागले ते टापर बांधलेली. आमचे नेहमीची सगळी भजनी मंडळ आहेत. वाजत लागलं, गार लागायला लागले. तसं यम मारतो. कसा मारतो? बद मारतो. मारणं कसं माहिती ना आपल्याला? माणूस एखादा जनावराला मारतो. कसं मारतो? काठी घेऊनच मारतो ना. याला म्हणायचं मारणं. तोडणं कशाला म्हणते? ऊसाची तोडी करतात ना, हातात कोयता घेऊन ऊस तोडते, त्याला म्हणते तोडणं. आणि झोडणं हे शेळ्या मेंढ्या घेऊन आलेले लोक असतात ना, याच्याकडे झगाटा असतो एक, लांबचे लांब बांबू असतो ना, उच्च त्या बांबूनं ते काय करते? बाबळी झोडते. बाबळी झोड्या म्हणजे काय होत्या? शेंगा खाली पडतात. आणि ते मेंढर शेंगा खातात, पाला खातात. ह्याला म्हणायचं मारणं, तोडणं आणि झोडणं. हे झाले 3 उदाहरणं. आणि हे प्रेमाने नाही, निष्ठुर होऊन. पुन्हा एक उदाहरण दिलेत महाराजांनी, 2 उदाहरणं. नाही त्या यमाशी करुणा, इथं 2 उदाहरणं दिलेत. ओढाळ सापडे जैशी धान्या. वढाळ कोणाला म्हणतात? जिकडं जायचं नाही तिकडे गेल्याशिवाय राहत नाही, तिला म्हणतात वढाळ. वासना वढाळ
वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय, जिकडे जाऊ नये तिकडे जाय, म्हणून तिचा मोडावा पाय. वासना ओढाळ गाय. चांगल्यापैकी मका आली, हिरवीगार लसलस मका झाली, कंस लागले आणि एखाद्याचे जनावर त्या हिरव्यागार मकात शिरले आणि हे त्या रानावाल्या मालकाने पाहिलं. तो काय करतो, हातात जे पडन ते घेतो आणि त्या जनावराला बद 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 मारतो. बरोबर ना? महाराजांनी ते उदाहरण दिले इथे. ओढाळ सापडे जैशी धन्या, त्या धन्याला एखादी ओढाळ गाय सापडावा आणि मग तो तिला जसा मारतो ठोकतो. दुसरं उदाहरण दिले, चोर यातना धरिजे ती. एखाद्या बाजारात कुठं एखाद्याने दुसऱ्याच्या खिशातला मोबाईल चोरून घेतला आणि ज्याने पाहिला त्याने सांगितलं चोर 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 म्हणून त्याला एकदा पकडलं रे पकडलं की सगळेजण त्याची पूजा करतात. धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी नमस्कारम करोमी, त्याची पूजा करतात का? अबो, ज्याचं कोणाचंच काही लागत नाही ते सुद्धा हात धुवून घेतं तिथं. कोणी चापटा हाणतंय, कोणी बुकच्या हाणतंय, कोणी लाता हाणतंय. कोण सापाड आहे तावडीत? चोर चोर. बाजारातला चोर सापडतो, पण काही चोर सापडतच नाहीत ना, लय हात चालाकी असते त्याची. आबा बाबा, चोरण्यात त्याचा हातखंडा कोणी धरू शकत नाही, कोणी धरू शकत नाही. जनाबाई गवऱ्या याचायच्या, काही तिच्या मैत्रिणी तिच्या गवऱ्या चोरायच्या. कोणाच्या? जनाबाईनं गवऱ्या याचायच्या आणि गवऱ्याचा ढीक करायचा आणि तिच्या संघच्याच मैत्रिणी तिच्या संघ गवऱ्या याचायसाठी गेलेल्या, तिच्या ढिगलातल्या उचलायच्या आणि आपल्या ढिगलात टाकायच्या. जनाबाई विचार करायची, मी भरपूर गवऱ्या यातल्या तर माझा ढिग लहान आणि यायचे ढिग मोठे. कबीरदास महाराज होते काशीला, कबीरदास महाराजाला जनाबाईला भेटायचं होतं. कबीरदास महाराज काशीहून निघाले, पंढरपूरला आले. गावात विचारू लागले, गाव इथं जनाबाई राहतात ना कुठेतरी, संत जनाबाई. एक जण म्हणला, संत जनाबाई असं काय कुठाना माहित नाही मला, पण ते नामदेवाच्या घरी एक जणी आहे म्हणले. चांगल्या माणसाला कोणी चांगलं थोडंच म्हणत असतं, एकरीत नावाने बोलते. नामदेवाच्या घरी एक जणी आहे म्हणले, दाशी म्हणून. कुठे म्हणले ते? गवऱ्या याचायला गेली म्हणले. कबीर महाराज तिथंच पंक्चर झाले. मी जिच्यासाठी संत म्हणून तिला भेटायला आलो, ती गवऱ्या याचायला गेली. जनाबाई गवऱ्या वेचू लागल्या. आपल्या एक ढीग करायचा, त्या ढिगा तुम्ही गवऱ्या याचल्या का नाही का? हा, जुन्या म्हाताऱ्याने गवऱ्या याचलेल्या आहेत. हे आपल्या ज्या आजी पणजी दिसायला लागलेत ना वयस्कर, हे आजकालच्या याला काय गवऱ्या माहिती येतात. यायच्या गवऱ्या पुढे गेल्या, यायला कशाच्या गवऱ्या माहीत आल्या. मा याने का करोड केलाय का, त्या करोडात का गवऱ्या घातल्यात? अजिबात नाही. जुन्या आजी पणजी ज्या आहेत ना, सकाळी सकाळी उठायच्या, सडा समर्जन करायच्या घरापुढी. त्याला माहिती आहेत गवऱ्या काय, शेण काय. यायचं शेण म्हणजे यायलाच माहीत नाही, म्हणजे म्हशीचं शेण हो. यायच्या शेणाचं यायला काय मिळेल? या जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या यायच्या हाताला शेण लागायचं, कोणता रोग होत नव्हता हाताला, चर्मरोग होत नव्हता. गोमूत्र हाताला लागायचं, चर्मरोग होत नव्हता. घरासमोर सडा समर्जन करायचं, झाडझूड करायची. दिवसा सरपणासाठी शेतात जायचं, गवऱ्या याचायच्या. पडका असायचे तवा, जमिनी पडीक असायच्या भरपूर, आणि पडीक जमिनीमध्ये जनावरं चरायचे.
खेड्यात सगळ्याकडं जमीनदाराकडं जनावर असायचे भरपूर, 20-20, 25-25 जनावरांचे खांड असायचे. सकाळी दिवस निघाला की सगळे जनावर रानाकडे जायचे आणि दिवस मावळत आला की रानाकडचे सगळे गावात यायचे. सुंदर गाव दिसायचं ना, सुंदर ओपायचं. जाताना येताना कित्येक रस्त्याला शेणाचे पवटे पडायचे. एखाद्यानं पवटा पाड्याला पाहिला की तिनं तिकून पळायचं आणि हिने इकून पळायचं. सकाळी सडा टाकायसाठी शेण पाहिजे ना. तिनं म्हणायचे उचलू नको, मऊ शेण येते, ते मऊ शेण आहे, उचलू नको. तिनं तिकून पळत यायचं आणि हिनं इकून पळत यायचं. ते कोणाचं शेण आहे? मऊ शेण आहे, उचलू नको. आता हिचं शेण खोन कशाला उचली? भांडणाची तयारी. तुला म्हणलं होतं ना ते मऊ शेण आहे. मी तिकडचे 2 पवटे आणून एका जागेवर टाकलेत. त्या शेणासाठी भांडण करायच्या. मला हे याच्यासाठी सांगायचं, शेण सुद्धा पवित्र आहे. गाईचं शेण सुद्धा पवित्र आहे. त्या गाईच्या शेणाने आपलं घर सुद्धा पवित्र होतं, मांगल्य निर्माण होतं, पावित्र्य निर्माण होतं. जनाबाई गवऱ्या वेचू लागली आणि गवऱ्या वेचत असताना त्या मुली मैत्रिणी त्याच्यातल्या गवऱ्या काढून आपल्या ढिगलात टाकायच्या. कबीर महाराज तिथं आलेत. कबीरदासाने विचारलं, को इथं जनाबाई कोण आहेत? संत जनाबाई. एका मैत्रिणीने सांगितले, हीच ती जनी. जनाबाईने सांगितलं, महाराज बरं झालं तुम्ही आलात, उपकार झाला माझ्यावर. काही म्हणा पण माझ्या गवऱ्या मला देऊन टाका. कबीर महाराज म्हणले, मी का गवऱ्या द्यासाठी आलो का इतकाला? हो, माझ्या गवऱ्या यांनी घेतल्या. हो, मी यांच्या आळ घेत नाही, मी यांच्यावर आळ घेत नाही, माझ्या गवऱ्या यांनी घेतल्या. कबीर महाराजांनी सांगितले, हे पागडे, ज्याची वस्तू आहे ना त्याला देऊन टाकली पाहिजे, दुसऱ्याची वस्तू आपण घेऊ नाही. दुसऱ्याच्या गवऱ्या जर तुम्ही घेतल्या ना खूप वाईट होईल, तुम्हाला भोगावं लागेल. त्या सगळ्या जणी सांगू लागल्या, आम्ही तिच्या गवऱ्या घेतल्या नाहीत, हे आम्ही वेचलेल्या गवऱ्या आहेत. एक 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 गौरी वेचली आम्ही आणि ढीग जमा केले. जनाबाईला विचारलं, बाई तुझ्या गवऱ्या कशा आणि यायच्या गवऱ्या कशा? जनाबाईनं सांगितलं, एक काम करा ना महाराज, गौरी उचला आणि कानाला लावा. त्याच्यातून जर माझ्या विठ्ठलाचं जर भजन ऐकू आलं तर ती गौरी माझी, आणि जर देवाचं भजन नाही ऐकू आलं ना ती गौरी माझ्या मैत्रिणीची. कबीर महाराजांनी गौरी उचलायची आणि कानाला लावायची. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाचं नाव कानाला आलं की त्यांनी त्याचा ढीग वेगळा करायचा. ज्या गौरीतून देवाचं नाव आलं नाही ती गौरी बाजूला टाकायची. त्या तिघीनं जितक्या गौऱ्या जमा केल्या ना तितका एकटीचा ढीग झाला जनाबाईचा, एकटीचा ढीग झाला. आणि मग कबीर महाराज म्हणाले, का ग तुम्ही तिच्या गौऱ्या तुम्ही घेतल्या आणि तिला तुम्ही नाव ठेवत होता, तिच्यासोबत तुम्ही भांडत होता, तिच्यासोबत तुम्ही वाद घालत होता. आता तुम्हाला वाद घालायला शोभतो का? त्या तिघीनं सुद्धा खाली माना घातल्या. शहाण्याला बोलण्याचा मार असतो, बरोबर का नाही? शहाण्याला बोलण्याचा मार. त्यांनी खाली मान घातली. आम्ही गौऱ्या घेतल्या होत्या, आता त्या गौऱ्या त्यांना परत दिल्या. जनाबाई तूच सगळ्या गौऱ्या घेऊन टाक बाई, आमच्याकडून चुकलं, आम्हाला नको तुझ्या गौऱ्या. महान संत जनाबाई, महान संत जनाबाई आणि महान संत कबीर महाराज. मला हे यासाठी सांगायचं की या मानव देहात आल्याच्या नंतर तुम्हाला देवाचंच नाव घ्यायचं ना तर कोण्या देवाचं नाव घ्यायचं? त्या देवाचे अवतार कोणते? भरपूर अवतार घेतलेत. पूर्ण अवतार आहे राम अवतार,
आणि पूर्णोत्तम अवतार आहे कृष्ण अवतार. 2 अवतार आहेत. 2 अवतारापैकी तुम्ही देवाचं नाव घ्या. कोणतं नाव? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. 2 नाव साजरे आहेत म्हणले तर राम आणि कृष्ण हे नाव साजरे आहेत. साजरे साजरे म्हणजे छान, सुंदर, गोंडस. हे नाव गोड आहेत. गोड. तुकाराम महाराजांनी गोड शब्दाचा उपयोग अनेक ठिकाणी केला. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. वेळेअभावी आपल्याला भरपूर प्रमाणे घेता येणार नाही. तर आमची सगळी भजनी मंडळी, गीताराम महाराज, भास्कर महाराज, इकडं माऊली महाराज, चंद्रहास महाराज, ही सगळी महाराज मंडळी म्हणजे याच्या सगळे ते प्रमाण पाहतात. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. हे सगळी प्रमाण पाहतात. अमृता होणे गोड नाम तुझे देवा. त्या परमात्म्याचं नाव गोड आहे. त्या परमात्म्याचं रूप साजरे. महाराज म्हणतात हे 2 नाव साजरे आहेत गडे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. पण हे घेत असताना कसे घ्या? हृदय मंदिरी स्मराकारी. याचं स्मरण कुठं करा? हृदयात करा. हृदयात. कुठं? हृदयात. देवाला जर साठवायचं, देवाचं नाव जर घ्यायचं तर कुठं? हृदय बंदी. हृदय केला. हृदय बंदी केला. एवढं मोठं कोट घालून उभा राहिले ना, ते म्हणायचंय त्याला काहीतरी. हा, त्याला सांगितलं होतं गरमायला लागले, कोट कशाला घालते. आता ती म्हणजे थंडी वाजायला लागली. जे येत आहे तेच म्हणावं लागेल ना. इतकं हृदय बंदी. हा, हृदय बंदी हृदय बंदी खाना. हृदय बांधे खाना केला. हृदय बांधे महाराज झाडं लावावं लागते का नाही? हा, नवीन झाडं लावले म्हणजे त्याला फळ येत. झाडं लावणं आपलं काम आहे. झाडाची लागवड केली पाहिजे. झाडं लावा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. नवीन झाडं लावले पाहिजे. त्याला फळं येतात, फुलं येतात, बहर येत असतो. जुने माणसं झाडं लावायचे. आपले आजोबा पंजोबा झाडं लावायचे का नाही? हा, जवळपास आपल्या सगळ्याच्या शेताने आंब्याचे झाडं होते का नाही? होते का नव्हते?
मोठमोठाले आंब्याचे झाडं असायचे. एकदा आंबा फुटला ना, लेकीबाळीला देऊन, पाहुण्या रावण्याला खाराला देऊन, रसाला देऊन आंबा सगळ्याला खाला प्याला पुरायचा. आंब्याचे माच असायचे घरी, माच असायचे ना. आता राहिले का? गावाच्या भुसकाटात हा, माचा असायची. हा, गावाच्या भुसकटात माच असायची. आता आंबे राहिले का? नाही. आपण आंबे तर लावले नाहीच, आपण होते ते बुडापासून तोडले. बुडापासून तोडले. काऊन तोडले? वाटण्यामुळं. माया रानात आंबा आहे, मोरान पडायला लागले आणि वाटून द्यायच्या टायमाला त्याला वाटून द्यावं लागायला लागले. त्याच्यापेक्षा तुला न मला बुडापासूनच तोडला आणि पुन्हा सांगायला लागला 4,000च विकून टाकला. आंबा केवढ्याला विकला? 4,000ला. नवीन झाडाची लागवड झाली पाहिजे, नवीन वृक्षाची लागवड झाली पाहिजे. महाराजांनी सुंदर लिखाण केले. नगरेची रचावी जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. नगरेची रचावी, गावाची रचना झाली पाहिजे. नगरेची रचावी जलाशय निर्मावी, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी जमिनीत मुरलं पाहिजे. आणि महावने लावावी, झाडाचे वनचे वन तयार झाले पाहिजेत. भरपूर झाडाची लागवड झाली पाहिजे. झाडं, फळाचे झाडं लागले पाहिजेत. हे 7-12 कुठून आला? 7-12 माहिती आहे का तुम्हाला? 7-12 सारंग महाराज, 7-12 कुठून आला? हा, म्हणजे बघ थोडसा इको कमी करायचा ना, आवाज द्या थोडा. 7-12. आता जमिनीला काय? 7-12. घराला? हा, घर नावचं करायला काय? नमुना नंबर 8 नाही. हा, हो 8 आहे. आता घराचा सुद्धा काय निघालाय? 7-12 निघाला. प्लॉटचा सुद्धा हे 7-12 आला कुठून? हे 7-12 काढला अहिल्यादेवी होळकरांना. कोणी काढला? अहिल्यादेवी होळकरांना. टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं. फार मोठा वनवा पेटला होता त्यांच्या राजकाळात. राजकीय कारकिर्दीमध्ये फार मोठा वनवा पेटला. वनव्यामध्ये भरपूर झाडं जळाली, भरपूर झाडं जळाली. कित्येक घराचं नुकसान झालं, कित्येक घरं सुद्धा भस्मसात झाले. लोकांनी गुरंढोरं सांभाळलेले, कोणाची गाय गेली, कोणाचं वासरू गेलं, कोणाची बैलजोडी गेली, मळे गेले, आखाडे गेले, पिकं गेले, उभे झाडं गेले. एवढं मोठं नुकसान झालं. आता लोकायला तर काही ना काहीतरी द्यावं लागत, राजाची जबाबदारी आहे. मग काय द्यावा? तेव्हा अहिल्यादेवी होळकरांनी काय केलं? प्रत्येक घराला झाडाची वाटप केली, वृक्षाची वाटप केली. प्रत्येक घराला 12 झाडं दिलेत. किती? 12 झाडं दिले, 12 वृक्ष एका घराला. त्यांना सांगितलं ह्या 7 वृक्षाचे जे काही फळं आहेत हे तुम्ही खात जा. झाड लावल्या त्याला 2-3 वर्षांनी फळं येतील ना. 7 वृक्षाचे फळं तुम्ही खात जा आणि 5 वृक्षाचे जे फळं येतं ते तुम्ही शेतसारा म्हणून सरकार जमा करीत जाता. बरोबर? शेतसारा भरल्यासारखा सरकार जमा करीत जातं. किती झाडाचे फळं? 5.
आणि 7 झाडाचं तुम्हाला घरदार चालवायसाठी. आंब्याचे झाडं असले तर आंबे, लिंबाचं झाडं असेल तर लिंब, मोसंबी असेल मोसंबी, कवट असेल कवट, चिंच असेल चिंच, जे काय झाडं असतील ते. आंबा का तुम्हाला साधा वाटायला का? आंब्याच्या झाडाला फुलवरा आलाच पाहिजे, यावाच. जितका फुलवरा आला तितका कैरीत बसतो का? असं आभाळ आलं, वारं सुटलं की तो फुलवरा गळून जातो. जितका फुलवरा मोहर आला तितका कैरीत येत नाही. जितका कैरीत आला तितका कोळीत येत नाही. जितका कोळीत आला तितका पाडाला येत नाही. आणि जितका पाडात आला तितका आढीत येत नाही. काही आंबे कच्चे येत पण कोळीला लागलेत, त्याचा खार होतो, त्याचं लोणचं होतं. काही कच्चे येत पण उन्हाने इजळून गेलेत. इजळलेल्या आंब्याचं काय होतं? हा, काहीच होत नाही. काहीच होत नाही. अरे, इजळलेल्या आंब्याचं काहीच होत नाही. हे भजन पूजन न करणं म्हणजे इजळलेलाच आंबा ना. काहीच कामाचा नाही. वरून तुटून पडला खाली. खाली उन्हाळ्याचे दिवस नांगरून काढलं शेतकऱ्यानं, आला कोईला, पण वरून वाऱ्याने असा हल्ला, दणकन खाली पडला. काय झाला तो? खाली पडल्या फुटला. आता फुटलेल्या आंब्याचं काय होतंय? त्याला पिकू घालता येतं का? फुटलेला आंबा पिकू घालता येत नाही. त्याचं लोणचं करता येतं का? त्याचं खारं बी घालता येत नाही. इजळलेला आंबा, तुटून पडलेला आंबा काही कामाचा नाही, काहीच कामाचा नाही. तसे माणसं परमार्थात मानव देहात जन्माला आले ना, एक तर त्यांनी कोईला पकाव आणि पाडाला यावा. बरोबर ना? आंबा पाडाला आला की त्याच्यात परिवर्तन होत असतं. काय परिवर्तन होतं? त्याच्यातला आंबटपणा निघून जातो, त्याच्यातला हिरवेपणा निघून जातो, त्याच्यातला जो मधातला कडकपणा निब्बरपणा आहे तो निघून जातो. त्याच्यातली मधली जी कोय कच्ची असते ना ती पक्की होते. काय काय गेलं? त्याचा हिरवेपणा गेला, कडूपणा गेला, निब्बरपणा गेला, कोय कवळी होती ती पक्की झाली. हे काय झालं? त्याच्या जीवनात परिवर्तन झालं. आंब्यात परिवर्तन झालं. माणसात परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन व्हायलाच पाहिजे माणसात. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे ना. माणसं बदललेच पाहिजेत, माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. माणसाने दररोज स्नान केलंच पाहिजे. स्नान करून माणसानं चांगले कपडे घातलेच पाहिजेत. चांगले कपडे घालून माणसाने कपडाला गंध लावलाच पाहिजे. हळूहळू परमार्थात येऊन त्यांनी गळ्यात तुळशीची पवित्र माळ घातलीच पाहिजे. माळ घालून दररोज हनुमंतरायाचं, रेवतेश्वराचं दर्शन त्यांनी घेतलंच पाहिजे. भजना पूजनाला त्यांनी आलंच पाहिजे. पंढरपूरची वारी केलीच पाहिजे. काय झालं? त्याच्यात परिवर्तन झालं. माणसात काय झालं? परिवर्तन झालं. त्याच्यात बदल झाला. हा बदल हा सृष्टीतला नियम आहे. हळूहळू ते आता कीर्तनाला यायला लागलाय, कीर्तनात बसायला लागला. आता माणसं काय म्हणाले ते त्याला? अरे, या आता पुस्तक माणसात बसत नव्हतं, पण आता हे कुठे आले? कुठे आले? हे आता हे माणसात आले बरं. हळूहळू आता हे माणसात आले, माणसात बसायला लागले. माणसं बोलताना सहज म्हणते 4 माणसात बसलं पाहिजे, उठलं पाहिजे. गावचे 4 माणसं विचारपूस करीत असतात पाहुण्याची, उठबैस आहे का नाही पाहुण्यात. त्याच्यात परिवर्तन झालं ना. आता त्यांनी देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, संपत्ती कमावली पाहिजे चांगल्या मार्गाने, वाईट मार्गाने नाही. आणि हळूहळू ती संपत्ती दान सुद्धा केली पाहिजे.
हस्त पवित्रो यदि दान पुण्यो पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा मुखम पवित्रो यदि नाम घोषो हृदयम पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हात दानाने पवित्र करा, पाय तीर्थयात्रेने पवित्र करा, मुख नामचिंतनाने पवित्र करा, हृदय ब्रह्मनिष्ठेने पवित्र करा. हात दानाने पवित्र करा. जोपर्यंत हातात ताकद आहे ना, हात चलतेत ना, तोवर दान द्या. हस्त पवित्रो यदि दान पुण्यो. हात दानाने पवित्र होतात. जुन्या काळात आपल्या ज्या काही म्हाताऱ्या आहेत, आजी पणजी येतात, याच्याकडे सकाळी सकाळी वासुदेव यायचा, त्या वासुदेवाला दान द्यायच्या. आंधळा यायचा, पांगळा यायचा, त्याला सुद्धा दान द्यायच्या. येत होते ना. कधी कधी वाटतं जुना काळ खूप चांगला होता हो. सकाळी सकाळी वासुदेव याचा, आंधळा याचा, पांगळा याचा, जोगी याचा, बहिरा याचा. आता सकाळी सकाळी येतो पाववाला, डबरवटी तोस. येते का नाही? खाला तोस, खाला तोस. आणि किती खाल्लं तोस तरी काय सगळं फोसच. हातपाय काडी मुडी, पोट ना गोबाची वाडी. अंगात ताकद नाही, काय नाही. पोरं म्हणते चल नाही खेळायला, ते म्हणते मी नाही. आता तू नाही का तुझ्या पप्पाला बोलवायचं का खेळायला? खेळायला कोणी? लेकर खेळायला बाहेर निघत नाही. जुन्या काळात या महिला दान धर्म करायच्या. हाताने दान धर्म करा. एकदा का या हातातली ताकद गेली ना, पुन्हा हात चालणार नाहीत. नाही चालणार हात. या हातात ताकद आहे, या हातात हिम्मत आहे, तोपर्यंत दान धर्म करून घ्या. आपल्या हातात आहे ना, तोपर्यंत धान्य दान करा, द्रव्य दान करा, वस्त्र दान करा, गोदान करा. हस्त पवित्रो यदि दान पुण्यो. एकदा काय दान करण्याची हिम्मत असून जर दान नाही दिलं ना, मरायच्या टायमाला हे हात थरथर कापत येत, थरथर कापत येत, थरथर कापत येत. मग आता हक्क बशी जरी घेतली तर कपाचं बशीचं भांडण लागतंय. कपट टुनू टुनू वाजत येत बशीला. आता चहा सुद्धा पिता येत नाही. मग सुन म्हणती माय आत्या बशी तर उड्याच मारायला लागली. तिला कौतुक वाटत ना. आत्याच्या तोंडात दात नाही. आता आत्याला दिसन चष्मा लागला. बर तू कवरक नाही तर नाही राहणार आहेस. तू सुद्धा एक दिवस म्हातारी होशीलच ना. तो किती बी काळं करून ढवळे केस काळे केले म्हणजे तू का नैतरणीच राहणार आहे का? तू सुद्धा एक दिवस तो सुद्धा काळं पांढरं होणार, निश्चित होणार. हातात ताकद आहे तोपर्यंत दान धर्म करा. मुखम पवित्रो यदि नाम घोषो. तोंडात ताकद आहे तोपर्यंत देवाचं नाम चिंतन करा. एकदा का तोंडातली हिम्मत गेली, तोंडातली ताकद गेली ना, बोलता येत नाही हो. बोलता येत नाही. सगळे घरातले माणसं जवळ दिसतात. आल्या गेलेले, भेटीला आलेले पाहुणे पोटभर जेवतेत, निघून जातेत. पण एक वाटवर पड्या नुसतं टुळू टुळू पाहतं. काही म्हणता येत नाही त्याला. चहा प्यायचं म्हणता येत नाही, जेवायचं म्हणता येत नाही, बोलता येत नाही. तोंड आहे तोपर्यंत नामचिंतन करा. हे करणं आपली जबाबदारी आहे. वृक्ष लावणं आपली जबाबदारी. मी हे सांगत होतो, अहिल्यादेवी होळकरानं 7 झाडाचा खर्च घरासाठी ठेवला आणि 5 झाडाचा खर्च शासन जमा करा. हे 7 आणि 5 किती झाले? 12. हा तवापासून सुरू झाला 7-12. आलं का लक्षात? शेतीचा 7-12 उतारा हा तवापासून सुरू झाला. हा हे 7-12 कोणाच्या नावाचा करायचा? हे कोणाच्या हातात आहे? ब्रह्मदेव लिहीन ते ललाठी, आणि इथं खाली आल्यावर करीन ते तलाठी. हे तलाट्याच्या हातात असतं. कोणाचा 7-12 कोणाच्या नावाचा करायचा? त्याच्या हातात जरी असेल, पण त्याचाही 7-12 कोरा करायचा का कसा करायचा कोणाच्या हातात आहे? ब्रह्मदेवाच्या हातात आहे. तो ब्रह्मदेव, तो परमात्मा तिथं बसलेला आहे.
आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन करणं हा आपला नियम आहे. सृष्टी बदलतीये, काळ बदलतो, काळासोबत आपण सुद्धा बदला, जरूर बदला. काळासोबत बदललं पाहिजे. पहिल्याने सगळ्यालाच मोबाईल होते का? नव्हते. आता सगळ्या माणसाला नंबर आले का नाही? आधी गाड्याला नंबर होते, आता कोणाला नंबर आले? माणसाला नंबर, बाईला नंबर, पोराला नंबर, पोरीला नंबर, सगळ्याला नंबर आले का नाही? पहिल्याने गाडीलाच नंबर होते फक्त. MH22 हे कशाचा नंबर झाला? गाडीचा नंबर. आता मशीनला नंबर आहे का नाही तुमच्या? आहे. तुम्हाला नंबर आहे का नाही? मुंजा भाऊला नंबर आला. सगळ्याला नंबर आले आता. माणसाला, सगळ्याला, जनावराला सुद्धा आले का नाही? त्याच्या कानाला टोचलं का नाही? हा, त्याला काय दिले? आधार कार्डासारखे नंबर. हा, आता सगळ्याला नंबर आले. परिवर्तन झालं ना, मग सृष्टीत परिवर्तन व्हायला तर आपल्यात सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे. मी बोलून गेलो, आंबा बारीक होता, मोठा झाला, त्याच्यातला हिरवेपणा गेला, कडूपणा गेला. तसंच करा. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैशा आम्हा केले पांडुरंगे. एक जण ज्वारी शेंदाडू पाहू लागला. शेंदाडू काय पाहू लागला? शेंदाडू. शेंदाडू सापडतंय का माऊली? शेंदाडू सापडायला गेल्यावर सापडतं का? दुसरा माणूस तिथं आला आणि ते म्हणला, भल्या माणसा, अरे शेंदाडू कुठं सापडायला जात असतात का? येडा आहे का तू? अरे शेंदाडू ज्वारीत पाहायला जाऊच नको. तू फक्त त्या धुऱ्या धुऱ्याने एक चक्कर मार. ते शेंदाडू जिथं कुठं असेल ना, तिथून तुला बोलवतंय, तुला खुणवतंय, इकडे. कोण बोलवतं? शेंदाडू बोलवतं, इकडे इकडे, मी इथे, मी पिकलो. कोण म्हणतंय? शेंदाडू म्हणतं मी पिकलो. अरे मी हिरवा गदड होतो, माझ्यातला हिरवेपणा गेला, माझ्या बिया कच्च्या होत्या, आता पकल्यात. मी हिरवा होतो, कडू जर होतो मी, आता गोड झालो, मधुर झालो. मी लहान होतो, आता मोठा झालो. आणि मी देठाला लय पक्का होतो. मला जर एखाद्याने ओरडणं धरून तर मी याला सहित येत होतो, इतका देठाला पक्का होतो. पण आता देठाचा गळून पडलो. मी कसा झालो? पिकलो. मी कोण झालो आता? शेंदाडू झालो. शेंदाडू. आणि त्याचा सुगंध त्या शेतात सगळीकडे पसरतो. तुकाराम महाराज तेच म्हणले, पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैशी आम्हा केली पांडुरंगे. मानव देहात जन्माला आलात ना, त्या शेंदाडासारखं माणसानं पिकलं पाहिजे गडे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोत ना, आंब्यासारखं पिकलं पाहिजे. आणि एकदा का आंब्यासारखं पिकलोत ना, आपला सुगंध सगळीकडे दरवळल्याशिवाय राहणार नाही. आपल्यातला रस सगळ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत आपला रस सगळ्याला मिळत नाही, तोपर्यंत आपल्या जन्माची काय किंमत आहे? जन्माला येऊन काही फायदा नाही. महाराज म्हणतात, मानव देहात जन्माला आलात ना तुम्ही, एक काम करा, राम आणि कृष्ण या नामाचं चिंतन करा. बाहेरून नका करू, हृदयातून करा. हृदय मंदिरी स्मराकारी. आमच्या जनाबाईनं काय केलंय? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. नुसतं जनाबाईनच नाही केलं महाराज, आमच्या सावता महाराजांनी सुद्धा काय केलं? साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हनुमंतरायाने सुद्धा आपल्या छातीमध्ये देवाला साठवलं का नाही? त्या देवाला साठवा. त्याला साठवणं म्हणजे आपण आपली सोडवण करणं. Thank you.
आपुली आपण करा सोडवण. आपण आपली सोडवण करणं म्हणजे नेमकं काय करणं? संसार बंधन तोडावेगी. संसार रूपी बंधनात आपण अडकलेलो आहे. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी. बंधनातून मुक्त व्हायचंय, जन्ममरणातून आपल्याला बाजूला पडायचंय. हे म्हणजे आपण आपली सोडवण करायची. आपल्याला बांधलेलं कोणीच नाही, आपणच आपले शत्रू आहेत. आपणा घात करू शत्रू मी झालो दावेदारू. तू तव कृपेचा सागरू उतरे पार तुका म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या परमात्म्याचं चिंतन ज्ञानदेव ध्यानी. रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. विठोबा कुमार म्हणजे माणसाचा माथा जाग्यावर येत असतो, नाही तर माणसाला माथी सुळू होतो. बऱ्याच माणसाचे डोके जाग्यावर नाही. तर का जाग्यावर नाही? तर आपण गाथ्याकडे केव्हा पाहत नाहीत, ज्ञानेश्वरीकडे कधी पाहत नाहीत. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, त्याने माणसाची बुद्धिमत्ता जाग्यावर येते. माणसाला आपण माणूस कसं व्हावं, माणूस म्हणून कसं जागावं हे लक्षात येते. माणसाने मानवदेहात आल्यावर माणसासारखं जगावं आणि हे शिकवण्याचं काम गाथा करतो, ज्ञानेश्वरी करते. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करावं. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावेगी. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करू. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. दररोज आपल्या कार्यक्रमासाठी आपले शिराळ्याची भजनी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला येतात. गाथा भजन आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, त्याच्यासाठी ते वेळात वेळ काढून येतात. आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार करणे आपली जबाबदारी, ती आपण केली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, कोणाला कोणाकडे जायला रिकामपण नाही. विनाकारण कोणी कोणाकडे येत नाही, कोणाला कोणाकडे जायला रिकामपण नाही. आणि जे रिकाम आहे त्याला कोणी किंमत देत नाही. बरोबर आहे का नाही? पहिली गोष्ट रिकामपणच नाही कोणाला. रिकामे माणसं रिकाम्या का होईना कामात गुंतलेलीच असतात. कामी गुंतले रिकामे. रिकामे माणसं रिकाम्याच कामात असतात, कामाचे माणसं कामात असतात. आपल्या गावात सप्ताहाच्या निमित्ताने ते येतात. गावकरी मंडळीनं, कमिटीनं त्यांना मुद्दाम म्हणून आमंत्रित केलेले. बाहेरगावची कीर्तनकार मंडळी आपल्या गावात येतात कीर्तन करण्यासाठी. आपण कीर्तन ऐकलं पाहिजे, आपल्यात परिवर्तन केलं पाहिजे, आपण बदललं पाहिजे. बदला आपण जर नाही बदललोत ना तर आपल्याला घरातले माणसं बदलिल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर का? आपण नाही बदलल्या. आधी एक जण दारू पिऊन आलं, घरी दारू पिऊन आलं आणि दारू पिऊन आल्या बायकोला म्हणे, मला जर सरपंच केलं ना तर मी आपलं सगळं गावच बदलीन. बायको म्हणजे मा यायला काय ताव आलाय आज. ते फुल होऊन आलं जरा. आता तिला माहीतच होतं. ती म्हणलं पेताडाचं काय खरे, गाव गाव बदलीने. मला जर काय नगराध्यक्ष केलं तर मी सगळी शेलूच बदलीन. ती म्हणली आता. मला जर खासदार केलं तर मी जिल्हाच बदलीन. ते म्हणली बदलीन काय लावलंय? लुंगी म्हणून मग परकर घातलाय ते बदला आधी. परकरच गुंडाळा तिचा. आधी ते बदला मग सगळं बदला. तसं आधी आपण बदला. आपण नाही बदललं तर आपल्या घरातले लोक आपल्याला बदलवतील. त्यामुळं ज्ञानदेव ध्यानी
रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल. शिवाराच्या बाहेर